नागपूर शहरात पुन्हा एकदा वाहन चोरीच्या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश करण्यात पारडी पोलिसांना यश आलं आहे। तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली। नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत ट्रॉली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी शाहिद रहीम उर्फ आबिद अली वय 55 वर्ष राहणार भोपिश नगर मोरेवाडा नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी पार्किंग मध्ये उभी करून ठेवलेली MH40 AK 5334 क्रमांकाची 18 चाकाची पिवळ्या रंगाची टाटा ट्रॉली अज्ञात आरोपींनी चोरून नेली होती। या ट्रॉलीची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पारडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपी संदीप राजपती माधव वय 33 वर्ष सध्या गुजरात राज्यातील पत्ता असलेला याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली। आर्थिक फायद्यासाठी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले। पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याच्यामधील या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे संदीप राजपती यादव वय 33 वर्ष। याचा म्हणजे राहण्याचा जो ॲड्रेस आहे तो अहमदाबादचा आहे आधार कार्ड प्रमाणे, पण मूळ गाव त्याचं प्रतापगड जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेशचा आहे आणि सध्या हा उम्या वसाहत पारडी नागपूर येथे राहतो। या गुन्ह्यातील घटना तारीख वेळी यातील फिर्यादीने त्याचा जो ट्रेलर आहे तो ट्रेलर त्याचं हेडचं काम असल्यामुळे ट्रेलर त्यानं पार्किंगमध्ये उभा केलेला होता। त्या पार्किंगमधून नमूद आरोपीने तो ट्रेलर चोरून नेलेला होता। तर गुन्ह्याचा तपास फिर्यादीने दिल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला। या तपासामध्ये आम्ही जो चोरी गेलेला ट्रेलर तो सुद्धा जप्त केलेला आहे आणि जो हेड वापरला होता ते हेड आणि ट्रेलरसह दुसरा तो सुद्धा जप्त केलेला, असा एकूण 50 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आरोपीसह।